सुप्रभात. व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आजच्या विचारधनमध्ये समाधानी वृत्ती कशी ठेवायची, नुसती समाधानी वृत्ती नाही, ती ठेवायची कशी, याविषयी थोडंसं बोलावं वाटतं. समाधान अर्थातच त्याला आपण म्हणू जगण्यामध्ये असलेली तृप्ती, कंप्लीशन ऑफ सर्वायवल. कंप्लीशन ऑफ सर्वायवल ही काय फक्त काय सायकोलॉजिकल स्टेटस नाही आहे, मानसिक फक्त अवस्था नाही आहे, ती आध्यात्मिक अवस्था असली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये बरीचशी माणसं तुम्ही बघाल की जे लॉस प्रॉफिटमध्येच जगतात. येस, आय एम इन प्रॉफिट ऑर या आय एम इन लॉस. तर लॉस प्रॉफिटमध्ये जगणारी माणसं लॉसमुळे दुःखी होतात, प्रॉफिटमुळे सुखी होतात. काही माणसं काही अपेक्षा असतात, त्यांच्या मागे धावतात. त्या अपेक्षापूर्ती झाली की सेलिब्रेशन्स, आनंद. आणि समहाव प्रत्येक माणसामध्ये ती वृत्ती असतेच. आणि जगण्यासाठी एक आधार असतो या गोष्टींचा की तुम्ही काही गोष्टी प्लॅन करता, एक्झिक्यूट करता आणि त्यामध्ये यश अपयश त्याचं सेलिब्रेशन करता. समाधानी वृत्ती ही परफेक्शनच्या जवळ नेणारी वृत्ती आहे. आता ह्या ज्या वृत्ती असतात या चित्ताच्या असतात, त्याला चित्तवृत्ती असं म्हणतात. आता चित्त काय असतं, तर चित्त हे मन, माइंड, बुद्धी, इंटलेक्ट यांना आणि इगो म्हणजे अहंकार, ह्या तिघांना व्यापणारा प्रदेश म्हणजे चित्तवृत्ती. या चित्तवृत्तींचे सुद्धा अध्यात्मामध्ये काही प्रकार सांगितलेले आहेत. कारण आपल्या असण्यामध्ये म्हणजे असण्याची जी जाणीव आहे त्याला आपण म्हणतो येस आय एम सर्वायविंग, मी जिवंत आहे. तर आपण वेगळे आहोत जगापेक्षा आणि आपण जिवंत आहोत ही भावना आहे. तर ही भावना आणि ही जाणीव हा चित्तवृत्तीचा भाग आहे की मी आहे. आणि ह्या अवस्थेबरोबरच अशा काही चित्तवृत्ती आहेत की त्या आपल्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाबरोबर, सेकंदाबरोबर आपल्याबरोबर असतात असेपर्यंत, आपण जिवंत असेपर्यंत. त्याच्यामध्ये धारणा आहे. धारणा म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला ॲझम्पशन्स असं म्हणतात की एखादी गोष्ट ठरवायची, अध्यारूत धरायची. म्हणजे उदाहरणार्थ श्रद्धा, की माझी श्रद्धा आहे या देवावर, मी ह्या जातीचा, मी या धर्माचा आहे, ही श्रद्धा आहे. तर ह्या ज्या काही ॲझम्पशन्स आहेत तर ह्या सगळ्या चित्तवृत्तीचा भाग आहेत. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती, मेमरी कपॅसिटी, तर स्मरण हे सुद्धा चित्तवृत्ती आहे. त्याच्यानंतर इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्ती, की जसं स्वप्न आपल्याला पडतात आणि ती घडत जातात, ती अवास्तव असतात. जागं झाल्यानंतर कळतं अरे ही स्वप्नच आहेत, त्याच्यात वास्तवाचा काही संबंध नाही, हे जागं झाल्यावर कळतं. पण स्वप्नावस्थेमध्ये आपली कल्पना, आपलं मन रमत असतं आणि त्या मनाच्या कल्पना आणि मनाचे खेळ असतात. तर ते मन जे काम करतं तर ते कल्पनाशक्ती असते. स्वप्नामध्ये मन जे कल्पना करतं त्याप्रमाणे ती स्वप्न पुढे रचली जातात आणि आपल्याला दिसतात, चांगली असोत वाईट असोत. पण ते मनाचाच खेळ आहे की जे चंचल आहे. आपल्या इच्छेविरुद्ध ते बऱ्याच वेळेस नाही, बहुतेक वेळेला ते इच्छेविरुद्धच काम करत असतं. तर असं व्हिज्युलायझेशन ते करतं, अशा त्या संकल्पना त्यात दिसतात मग आपल्याला स्वप्नात. तर व्हिज्युलायझेशन आणि कन्सेप्शन म्हणजे कल्पनाशक्ती आणि कल्पनांची धारणाशक्ती, ह्या गोष्टीसुद्धा चित्तवृत्तीमध्ये मोडतात. तर अशा चित्तवृत्तीची ही कार्य आहेत. आणि या वृत्ती ज्या असतात
समाधानाकडे नेण्यामध्ये जगण्याचा आनंद असतो. म्हणजे ॲज इज व्हेर इज आय एम हॅपी असं म्हणता येतं आहे का तुम्हाला? नाही यार, सॉरी यार, असं नाही म्हणता येत. माझं असे प्लॅन्स आहेत, ते व्हायचे वगैरे वगैरे. माझं असं व्हायचं आहे, माझं तर अजून सगळंच व्हायचं आहे. माझं आमकं राहिलं आहे, तमकं राहिलं आहे, मला चारी धामला जायचं आहे, त्याच्यानंतर मला हे करायचं होतं, ते करायचं होतं, ते झालं नाही. तर अशा सुप्त इच्छा, विल अँड विश यांची पूर्तता आपल्या चित्तामध्ये होण्यासाठी प्रयत्नशील असतो माणूस, आणि ते प्रयत्नशील असण्यामध्येच ती मजा आहे जगण्याची. पण समाधानी वृत्ती असणं म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहण्याची वृत्ती, तीसुद्धा खूप गरजेची असते. नाही तर अपूर्तता तुम्हाला अस्थिर बनवते आणि जगण्यामधला आनंद हिरावला जातो. तर ही सुद्धा एक कला आहे आपल्या चित्तवृत्तीमध्ये आनंदी वृत्ती राखणं. आणि ॲज इज व्हेर इज ॲट प्रेझेंट, येस आय एम व्हेरी हॅपी, आय एम सॅटिस्फाईड विथ ऑल ऑफ एंटायर ऑफ माय लाईफ, असं जी लोक म्हणू शकतात ना कुठल्याही अवस्थेमध्ये, तर ते परफेक्शनच्या जवळ असतात. 6 मिनटं होऊन गेलेली आहेत. चला, आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा जाओ, हीच इच्छा. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.